पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 9 म्हणजे खराळवाडी नेहरूनगर होय. आरक्षण पडता क्षणी हा प्रभाग प्रचंड चर्चेत आलाय आणि त्याचं कारण म्हणजे विधानसभेचे उपसभापती व राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे या प्रभागातून तयारी करतायत. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत गीता मंचरकर, राहुल भोसले, डॉक्टर वैशाली घोडेकर आणि समीर मासुळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचं अख्खं पॅनेल या प्रभागातून निवडून आलं होतं. यंदा मात्र चित्र बदललंय. अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशी प्रभाग रचना इथं पडली आहे. यशवंतनगर, विठ्ठलनगर, उत्तमनगर, स्वप्ननगरी, अंतरिक्ष सोसायटी, वास्तू उद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, अँथोनिया सोसायटी हा परिसर या प्रभागात येतो. झोपडपट्टी, मध्य आणि उच्च मध्यमवर्गीय अशा 3 श्रेणीमधील नागरिक या प्रभागात वास्तव्यास आहेत. वास्तविक 1986 पासूनच या प्रभागातील खराळवाडी, नेहरूनगर हा मोठा पट्टा काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला कायम अनुकूल राहिला आहे. 1986 पासून आजपर्यंत नेहरूनगर हा भाग हनुमंत भोसले व आत्ता त्यांचे सुपुत्र राहुल भोसले यांचा बालेकिल्ला समजला जातो. यंदा अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्याने आमदारांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांनी या प्रभागात आता आपला मोर्चा वळवला आहे. सर्वाधिक इच्छुकांची गर्दी याच प्रभागातील एससी गटात पाहायला मिळते आहे. त्यामध्ये धम्मराज साळवे असतील, बाबा कांबळे असतील, उमेश खंदारे, कमलेश वाळके, मनीषा गरुड, चंद्रकांत लोंढे, नरेंद्र बनसोडे आणि चंद्रकांत बोचकुरे अशी मोठी फौज या गटातून इच्छुक म्हणून तयारी करते. तर माजी महापौर वैशाली घोडेकर, राहुल भोसले, समीर मासुळकर हे तिन्ही माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरलेत. सध्या काँग्रेसमध्ये असलेले सद्गुरू कदम, निर्मलाताई कदम, याचबरोबर संजय मंगोडेकर, विशाल मासुळकर, इम्रान शेख, मंदाकिनी ठाकरे, ॲडव्होकेट महेश मासुळकर यांनी पण तयारीला सुरुवात केली. आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीला बळ व ताकद मिळाली असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे आमदार पुत्र येथे नको म्हणून खुद्द राष्ट्रवादीचे इच्छुक छुप्या रीतीने ते कसे अयोग्य व लहान आहेत हे सांगण्याच्या कामाला आता इथे लागलेले आहेत.